असो, कल्याण असो, हे न्यायाचं राज्य आहे, इथं न्यायच होईल। त्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर खालच्या सभागृहामध्ये उत्तर दिले, मला वाटतं इथेही दिले, आणि म्हणून त्याची देखील माझ्याकडे डिटेल आहे सगळी। पार्श्वभूमी काय, कारवाई काय, एसपीला बदली केलं, अनेक पोलिसांना निलंबित केलं, SIT लावली, न्यायालयीन चौकशी लावली, आणि गुन्हेगार जे आहेत या गुन्हेगारांना, गुंडांना दया मयात कुठल्या परिस्थितीमध्ये दाखवली जाणार नाही। कारण या तो किती मोठा असेल, कुणाशी लागेबंदी असतील, कुणाच्याही जवळचा असेल तरी सुद्धा त्या गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना शासन करणारं हे सरकार आहे। त्यामुळे मी सुद्धा त्यावेळेस महाआघाडी सरकारमध्ये होतो, मंत्री होतो। अंबादासजी, आपण म्हणालात मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे, अरे जिथं मला खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कारस्थान होतं चालू आणि जेलमध्ये टाकण्याचा डाव शिजत होता, तिथे कसली आहे आली सामूहिक जबाबदारी? हा देखील विचार करण्याचा। बाकी मी आणखी त्याच्यात खोलात जात नाही, तेवढा वेळ मी आपला घेणार नाही। तिकडे कसा कारभार चालत होता हे मी जवळून पाहिलेला आहे। अंबादास, आपल्यालाही त्याची कल्पना आहे, पण आपल्याला बोलता येत नाही, बोलणार नाही, ही देखील वस्तुस्थिती आपली आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून नाही, त्याचा आपला माणूस चांगला आहे। पूर्वी तुम लढो मैं कपडे संभालतो अशी पद्धत होती, आता अंबादास तुम लढो मैं बुके देके घर जाता हूं अशी परिस्थिती आहे। गेला आठवडाभर धामधुमीत गेला, विरोधकांचं आतून कीर्तन, बाहेरून तमाशा असं चित्र पाहिलं। तुम्ही व्यक्तिशः कोणी घेऊ नका हे मी सांगतो, कारण खाली सभागृहात देखील मी आहे। त्यामुळे आपण जे मी बोलतोय ते व्यक्तिशः कोणीही आपल्यावर घेण्याची आवश्यकता नाही। काही जणांना मगाशी म्हटलं मी, सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त सभापती महोदय प्यारे आहेत, त्याला आपण काय करणार? आणि म्हणून सभागृह चर्चेसाठी आहे, सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे। हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे, आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला, चर्चेचा वापर करायला पाहिजे होता।